उद्या विश्वकर्मा जयंती असल्यामुळे ना सकाळी सकाळीच वाडीत पूजेची तयारी चालू होती आणि मी पूजेचं आमंत्रण सांगूक आमच्या गावात फिरत होते. तसं आमचं गाव निसर्गान परिपूर्ण भरलेलो असा हो. माझ्या वाटणे केलेलं आमंत्रण पूर्ण करून मी शुभम सोबत कुडाळ गेलो, कारण शुभमला नवीन रिक्षा घ्यायची होती आणि रिक्षाचो प्लॅन बरेच दिवस चाललेलो. मंडळीनो, रिक्षा चॉईस करू ह्यांनी हा इरड घालवल्यानी तरी ह्यांच्या काय रिक्षा पसंतच येईना. पहिल्या दादाने आमका सांगितल्यान की नवीन स्टॉकची रिक्षा ना अजून येऊची, त्यामुळे तुम्ही आधी जेवण करा आणि नंतर यावा. आमचा जेवण झाल्यानंतर नवीन स्टॉकची गाडी लगेचच येईल. पटपट नवीन स्टॉक खाली उतरून घेतल्याने आणि आमका रिक्षा चॉईस करूक सांगितलं. फायनली मंडळी आम्ही रिक्षा एक चॉईस केला. बाबग्यान हकना तकना फेरे मारूक सुरुवात केल्यान आणि रिक्षा पूर्ण रेडी करूक शोरूम मध्ये आणून लावल्यान. आमची रिक्षा आम्ही जोडीत घेतलेली आहे. फायनली मंडळी आमची रिक्षा तयार झाली. रिक्षेसोबत एक दोन फोटो काढला आणि आम्ही घरात येऊन निघालो. ज्यावेळी शुभमने जुनी रिक्षा घेतलेली आणि त्याला नीट चालूक पण येत नव्हती, त्यावेळी मीच पाठी बसलेलो आणि आता पण नवीन घेतल्याने तेव्हा मीच पाठी बसलोय. घराकडे गेल्यानंतर शुभमच्या आईन आणि आमच्या वाडीतल्याने रिक्षा पूजल्याने रिक्षेचं स्वागत केलं. त्यानंतर आमच्या मुंबईच्या स्वातीताईन विश्वकर्माची मूर्ती मुंबईतना नाही तर राजस्थानवरनं मागून पाठवलेली होती, तिचं अनबॉक्सिंग करू घेतलं. आणि आमच्या वाडीतल्यांका आतुरता होती की मूर्ती कशा प्रकारे असतली जी राजस्थानवरून पाठवलेली आहे, त्यामुळे वाडीतली सगळी आतुरतेने वाट बघत होती बॉक्स कधी खोलतात तो. मंडळी बघा, अशा प्रकारे श्री विश्वकर्मांची ही मूर्ती आहे. आणि तुमका जर संपूर्ण व्हिडिओ बघूचो असाल ना तर माझ्या SM मालवणी या YouTube चॅनलवरती मी संपूर्ण व्हिडिओ अपलोड केलंय, ते जाऊन तुम्ही नक्की बघा.